या ठिकाणी आज आपण ज्यांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या अध्यक्षतेखाली या महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, हरित क्रांतीचे प्रणेते, बंजारा महानायक वसंतरावजी नाईक साहेब यांची जयंती साजरी करत आहोत। या कार्यक्रमाचे अध्यक्ष तुम्हा सर्वांच्या मनावरती अविराज्य राज्य करणारे कळमनुरी विधानसभेचे लोकप्रिय लोकनेते, देवदूत, अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले सन्माननीय आमदार आदरणीय संतोषदादा बांगर साहेब यांनी आपल्या वेळाचा वेळ काढून या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थिती दिली, त्याबद्दल संपूर्ण समाजाच्या वतीने त्यांचा आणि लागलीच आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया। सर्वात प्रथम मी माननीय आमदार साहेबांना विनंती करतो की त्यांनी कृपया संत सेवालाल महाराज आणि नाईक साहेबांच्या प्रतिमेचं पूजन करावं। असं थोडा फार फोटो टाकताय। खानों में खान थोड़ा बराबर आहे, पण तू काय म्हणला मला शिक्षणला आहे, कोण्या समाजाचा आहे, तुम्हाला वंजल्याचा आहे, असं बोलायचं नाही रे। या ठिकाणी कार्यक्रमाच्या सुरुवातीला कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय आमदार आदरणीय संतोषदादा बांगर साहेब यांचा सत्कार समाजातील जे ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांच्या वतीने करण्यात यावा आणि साहेबांना मी विनंती करतो की साहेब आपण सगळ्यांनी आपल्याला आपापल्या जागेवर सगळ्यांनी उभं राहावे।
मुंबईला लागतं तिकडे या बाकीचे जे पिणारे खाणारे आहेत ते जरा पाहा त्याच्याकडे या तुम्ही या काका काका आमदार साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आमदार साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सगळ्या समाजात आधी हा राहू ना या ठिकाणी आपले जे सत्कारमूर्ती म्हणून या ठिकाणी आदरणीय टीकाराम राठोड साहेब ते PSI पदी सगळ्यांनी उभाच राहा PSI पदी सेवानिवृत्त झाले त्यांचा सत्कार सेवानिवृत्तीचा सत्कार मान्य आमदार साहेब या ठिकाणी करणार आहे त्या समवेतच पहिला हात धुवून विश्वास इकडे या सोबत आला पाहिजे कामात होते दादा 12 माझ्या माझ्याकडे 5 मास बरेच सिटीवर सगळे कल्याण शिखरण होता भाजीपाला बघायला सोबत काढायचं असं आपण आपल्या हे फोटो काढला गेलेला मोकळे ओके चलो सेवा भाया सरळ का ते म्हणजे शिक्षकासारखं राहिले अरे फकीरा भाऊ हाय इकडे या अरे द्या असं करून करा ना असं करून हा बस त्या ठिकाणी बर तू गेलाय का
बरं. Searching for nearby devices. Please make sure. ठीक आहे. मग तुम्ही फोन करा मला साहेब, मी पोलीस स्टेशनला आहे. ते म्हणलं तसं करायचं कारण की ते मर्डर आहे. मर्डरमध्ये आपल्याला त्यांना सहकार्य करणं गरजेचं असते. या ठिकाणी आपण कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय आमदार सुखदादा बागरसाहेब यांचा रीतसर सत्कार केलेला आहे. त्या समवेतच आपल्या समाजातून ज्यांनी नोकरी पेशा करून आपापल्या क्षेत्रामध्ये फार चांगली सेवा बजावली असे इकराम राठोड साहेब, विश्वास चव्हाण साहेब यांचाही माननीय आमदार साहेबांच्या हस्ते आपण सेवा समाप्तीचा समारोह सुद्धा केलेला आहे. आज या ठिकाणी आपण तुम्हा आम्हा सर्वांचे बंजारा समाजाचे दैवत आदरणीय नाईक साहेब यांच्या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी आपण उपस्थित आहोत. पावसाचे दिवस होते म्हणून साहेब फार मोठा कार्यक्रम आम्हाला नाही घेता आला, कारण मोठा कार्यक्रम घ्यायचा आणि त्या दिवशी जर समजा एखाद्या धोधो पाऊस जर पडला तर तो विस्कळीत होऊन जातो. परंतु निश्चितच आम्ही दिलीपराव सचिन आम्ही सगळे बोललो. आम्ही दरवर्षी आवडे येथे संत सेवालाल महाराज यांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करतो आपल्या नेतृत्वाखाली, आपल्या मार्गदर्शनाखाली. परंतु त्यांची परवानगी दोघांनी आम्ही आज यावर्षी असं ठरवले की जिल्ह्याच्या ठिकाणी संत सेवालाल महाराजांची भव्य अशी जयंती या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये साजरी करणार आहोत. या नाईक साहेबांच्या बद्दलच आज आपण म्हणजे जो प्रेम आहे कृतज्ञता आहे त्याबद्दल आपण हा कार्यक्रम घेतलेला आहे. तर सगळ्यात मोठ्या मूर्तिमंत उदाहरण जर पाहायचं असेल की नाईक साहेबांनी त्यांच्या कार्यकाळात काय काम केलं हे सर्वांना दूरपर्यंत माहिती आहे. परंतु तुमचा जो हा लहान भाऊ आहे आणि जो इथं उभा राहून बोलतोय हा जो शर्त आहे बरं का, आणि जी लायकी माझी समाजापर्यंत येऊन पोचण्याची आणि बोलण्याची जर कुठे निर्माण झाली असेल तर ते वसंतराव नाईक साहेबांमुळेच मला जसं असलेलं की सत्तेमुळे शांत नाही. आज माहिती आहे आपल्याला की आज आम्ही आमच्या महाराष्ट्रामध्ये झटणाऱ्या एका खूप मोठ्या नेत्याला आज आमचा एवढा अधिकार आहे, त्यांनी आम्हाला एवढा अधिकार दिलाय की आम्ही नाही का कुठेही रस्त्यामध्ये त्यांची गाडी थांबवून त्यांना बोलून हात पकडून आम्ही केलं काम आम्ही हक्काने करून घेतोय सत्तेमुळं. त्यामुळं नाईक साहेब सत्तेत होते. साहेब छोटेसे एक गोष्ट सांगतो, माझे आजोबा स्वर्गीय भोजाजी नाईक साहेब हे नाईक साहेबांचे खंदे कार्यकर्ते होते आणि त्यावेळेसचा विषय आहे की जी शाळा आम्हाला दिली साहेब ते एसटीच्या तिकिटावर प्रवास करायचा तर त्या एसटीच्या तिकिटावर लिहून नाही का पहिले अनुदान दिलं साहेब नंतर स्वतः दाखल करा की त्याची किमया आहे. सन्माननीय वकील साहेब सुद्धा आमच्या शाळेचे विद्यार्थी आहेत. नाईक साहेबांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये तर या महाराष्ट्र राज्यामध्ये माननीय आमदार साहेब नेहमी त्यांच्या भाषणामध्ये उद्गार करतात. त्यांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल नाईक साहेबाबद्दल अतिशय आदर अतिशय प्रेम आहे. कदाचित त्यांचं जे आज काम अख्खा महाराष्ट्र पाहतो त्यामध्ये त्यांनी नाईक साहेबांकडलं पण बऱ्याचशा गोष्टीची प्रेरणा त्यांनी घेतली. जे शेतकऱ्यांची तळमळ ते करतात, जे शेतकऱ्यांची जी तळमळ करतात आपण बऱ्याच वेळा पाहिलेलं आहे की आमदार साहेब भर पाण्यामध्ये रस्त्यामध्ये ट्रॅक्टरने सुद्धा शेतामध्ये गेलेले आहेत, लोकांच्या शेताच्या बांधावर गेलेले आहेत. असला कुठला आमदार आपण कधी पाहिला नव्हता. आमदारांना फक्त आपण एसीच्या गाड्यामध्ये पाहत होतो, परंतु कोणाच्या नाही का वाड्या वस्तीवर कोणाच्या कांद्यावर किंवा शेताच्या बांधावर पाहिलं नाही. कदाचित ही प्रेरणा नाईक आमदार साहेबांनी सुद्धा नाईक साहेबांकडे घेतली. त्या महाराष्ट्राला स्वयंपूर्ण करण्याचं, महाराष्ट्राला हरित क्रांती करण्याचं, त्या महाराष्ट्राला जल जीवन काय आहे त्याचं महत्त्व पटवण्याचं जर काही काम केलं असेल तर एकमेव हे वसंतराव नाईक साहेबांनी त्यांच्या कार्यकाळात केलेलं आहे. हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. रोजगार हमी योजना जी आज आपण बघतोय साहेब त्याची निर्मिती नाईक साहेबांच्या हस्ते झालेली आहे. आपण जे कृषी विद्यापीठ बघतोय आपण जवळपास माझ्यामध्ये संदर्भात 4 कृषी विद्यापीठ आणि परभणी हे 4 कृषी विद्यापीठ आदरणीय नाईक साहेबांच्या हस्ते या ठिकाणी निर्माण झालेले आहेत. अतिशय खूप मोठे म्हणजे जे बंधारे आहेत, जलस्रोत आहेत, सिंचन क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. खऱ्या अर्थाने नाही का शेतकऱ्यांसाठी काम करणारा नेता जर या महाराष्ट्रातून जर कोणी होऊन गेला असेल तर ते फक्त आणि फक्त नाईक साहेब होऊन गेले. या गोष्टीचा आम्हाला निश्चित आहे. आणि मी आता आयोजक असल्या कारणाने मी नाईक साहेबांवरती जास्त बोलण्यापेक्षा आज आपल्याकडे वक्ते म्हणून आज आमचे मित्र ॲडव्होकेट पंजाब चव्हाण साहेब आहेत, ते यावरती प्रकाश निश्चितच
टाकणार आहे. आणि त्याच्यावरती बोलणं झाल्यानंतर मी अजून काय मला आमदार साहेबांना बोलायचं ते बोलतो. तर मी या ठिकाणी असं कोणी बोलणार आहे का दुसरं 2 शब्द? कारण पण ज्या वकील साहेबांचं झाले की साहेबच थोडं बोलणार आहे. बोलायची इच्छा आहे का बोलायची? बोलायची इच्छा आहे का? विश्वासवान बाबा या सेवा झाल्या ते आदरणीय नाईक साहेबांबद्दल काही 2 शब्द व्यक्त करतील अशी त्यांना विनंती करतो. मंचावर उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष संतोषदादा पांगर साहेब, हिंगोली जिल्ह्याचे धान्यावाद जे म्हणतात हे माननीय आमदार संतोषदादा पांगर साहेब या ठिकाणी उपस्थित मंच, सर्व लहान थोर वयाने मानाने मोठे असलेले सर्व माझी वयोवृद्ध मंडळी या ठिकाणी आजच्या हरित क्रांतीचे जनक स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांच्या जीवनचरित्रावर आमचे दादा संतोषदादा राठोड यांनी मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली. वसंतराव नाईक साहेबांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये 1972 मध्ये लोकांना अन्नधान्य मिळत नव्हतं. त्या काळामध्ये हायब्रिड ही एक जात त्यांनी नवीन निर्माण केली आणि त्या हायब्रिडमुळं आज ही जनता ही आपण त्याच्यासमोर दिसतोय. कारण गोरगरीब जनता ही त्या हायब्रिड या ज्वारीमुळे इथपर्यंत आपण पोहोचलोय. त्यांचे अनंत असे उपकार आहेत, कधी न भेटणारे आणि कधी भेटूही शकणार नाही. आज या ठिकाणी मंचावर बोलून माननीय आमदार साहेब उपस्थित मंच यांनी माझा जो सत्कार केला, या ठिकाणी मी आपला सर्वांचा ऋणी आहे आणि मंचाचाही ऋणी आहे. एवढे माझे 2 शब्द बोलून मी आता तुम्हाला साहेबांनीच नाही काम करावं लागेल. बोला छोटे खांती कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय माननीय मंत्रालय सर मान्यवर. हा योगायोग चांगला आहे. एक कार्यक्रम माझा पण वाढदिवस होता वसंतरावजी नाईकबद्दल बोलायचं खूप आहे. मानव बोलतीलच, पण आमचा जो आज सत्कार करून आम्हाला मोठेपणा दिला याच्याबद्दल आम्ही खूप आभारी आहोत. याडी अवघड वेतुडू दुरे ती डपडा केरो मग सरमे मरी उकाय हुशेत याव. सन्माननीय व्यासपीठ अर्थ सांगा ना. मोहमलक संजीत करेवळो बेळो टाळो सद्गुरु सेवालाल महाराज सुकेन हारो करेवळो नायकडा हाजू संग पण आपण वसंतराव नायकाचा और जयंती निमित्त मग शेऱ्या आंगाडी આપણે સંતોષ રાઠોડ વિહારો અવગત કરું છું અને આત્મસન્માનની કરું છું કે 1 જુલાઈ 1913 ન વસંતરાવ નાયક ભિયા આપણે ધરતી પર અવતાર લીધો જન્મો અને ઓર કાલે 1 તારીખે જન્મ જયંતી વ્યક્તિ પણ થોડા ખંત છે મને કતરી પીડા વાટે છે ये सारी जत्रा महापुरुष हे भारतीय माई छ और 1 तारखेन जे दन मधुर जयंती छ ओदन जयंती बेजाव छ पण मार वसंतराव नायकडा हरित क्रांतीरो प्रणेता 11 वर्ष दी मीना 14 दन मुख्यमंत्री वेतो कारण हमें नात्री वाटे मालम छ पण ओरो इतिहास आणि ओरो जगळो ओरो वागणो आणि हमारे सर काय कीधो आणि यात्रा करे रे बाद भी जर हरित क्रांतीरो प्रणेता जेदन कृषीदन साजरो हुयो और जयंती करेन आज तब्बल मन वाटच 4 तारीख लागली छ
काही वाद सभा नाळी नाळी पक्षमाई नाळी नाळी लोक काम करायचं हरकत छनी विकती नाही करो राजकारण होणं कसं की एक जे राज रच वन जे जपाडच आणि जे एक राज रच जे न केपतरी आपण काहीतरी चलाय सारू करायचं आणि उजे दाबन रकाडायचं आणि होणं करे सारू जे कारण जोडाचा होणं राजकारण करायचं राजकारण भली करायचं पण जे नाळी नाळी पक्षर जे भी जत्रा लीडर व्यक्ती वो कती मन वकील साहेब आता वसंतराव नायकडा जयंती करतूत काय कोणी व तुला वसंतराव नायक हरदार आहे कोणी या भारतामध्ये जवळपास 15 ते 16 कोटी आमच्या बंजारा समाजाची जनता आहे आणि या 12 ते 13 कोटी मध्ये 1.25 कोटी आमच्या बंजारा समाजाचा हा समाज या ठिकाणी वास्तविक मूलनिवासी म्हणून आहे परंतु काय परिस्थिती आहे अरे ज्यांनी 11 वर्ष 2 महिने 14 दिवस मुख्यमंत्री पद दिलं हे कळत नाही पहिली पंचवार्षिक 5 वर्षाची असते दुसरी पंचवार्षिक 5 वर्षाची असते आणि तिसरी पंचवार्षिक मध्ये आमचे वसंतराव नायकडा सारी बहुमते ती तिसरी वेळा भी मुख्यमंत्री वेग होतो काही भानगड हुई बा 11 वर्ष दिमिना 14 दिन रो 15 वर्ष बोली रो ये मुंडे में जाता मनी केच कि हमें ना वसंतराव नायकडा बोले सरू आप नुसता फोटो हार घाल दिले आणि हम जयंती करण चले गए फोटो काढली दे बार पेपरेन देना के कोणी हे वसंतराव नायकेरो जीवनपट वो जीवन चरित्र वो आदर्श व्यक्तिमत्व हम कनाई तिथे काही आणि कहा मशेरे आंगाडी जे 288 आमदार 78 विधान परिषद सदस्य में आपले नामेरो कामेती झेंडा अटके पार ले जावाळो आदरणीय माननीय सन्माननीय संतोष बांगर साहेब ये ठिकाणी पर आपले वसंतराव नायकडा रे आम्ही नायक कोणी नायक नायक म्हणजे मुखिया वर जयंती सारू साहेब आपण आपला अमूल्य वेळ दिलं खरंच मन भारावून जाते की तुमचं तर कार्य कर्तृत्व आम्ही बाहेर पाहिलं परंतु प्रत्येक समाजाच्या मनामध्ये घर करण्याचं जे गुण आपल्याला ईश्वराने प्रदान केले ना साहेब आणि हे करता वेळ ही जयंती साहेब बऱ्याच वेळा ह्या हिंगोलीची नगरपालिका पुन्हा कोणाच्या ताब्यामध्ये गेली हक्काने आम्ही कधी सांगायची इच्छा असताना सांगितलं नाही आणि ज्या ज्या वेळी संदीप असो आमचे बाळू असो सगळा बंजारा समाज संतोष दादा असो आम्ही या नगर अध्यक्षाकडे गेलो होता मी जयंती बोलण्यापेक्षा आपण तुम्ही बऱ्याच लोकांचे पुतळे करता आम्हाला लय वेळ सांगितलं जागा देतो पुतळा करून देतो दादा हक्काने आणि अधिकाराने मला सांगा या हिंगोलीमध्ये ज्यांनी 11 वर्ष 2 वर्ष या महाराष्ट्राचं सुप्रीमो पद घेतलंय त्याच्या पुतळ्याचं हिंगोली जिल्ह्यामध्ये असावं का नसावं दादा माझी आपल्याला हंबल रिक्वेस्ट आहे दादा म्हणून मी तुम्हाला सांगतो गणेशाची सिद्धी चाणक्याची बुद्धी कर्णाचं दान भीष्माचं वरदान रामाची एकनिष्ठता दुर्योधनाचा औदार्य आणि बजरंगबलीची शक्ती मिळो दादा ही जनता तुमच्या सोबत आहे हो महाराष्ट्राच्या विधानसभेतले लोक मी काल दादा ज्या वेळेस या बार पंचायतची इलेक्शन लढली या महाराष्ट्रातल्या 36 जिल्हे 358 तालुक्यामध्ये गेलो आणि त्यावेळेस तिथं कळालं की मी हिंगोलीचा आहे त्यावेळेस सांगत होते या संतोष बांगरच्या मतदारसंघाचे का संतोष बांगरच्या नावाने हिंगोली ओळखल्या जाते आणि त्या संतोष बांगरच्या मतदारसंघामध्ये त्या संतोष बांगरच्या जर या नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळामध्ये जर आमच्या गरीबाच्या लेकराचा जर या नायकराचा जर पुतळा नसेल तर सांगा आपण काय अपेक्षा आणि इच्छा आकांक्षा घेऊन जाऊ दादा माझी तुम्हाला हंबल रिक्वेस्ट आहे हे चरित्र नुसतं फोटो काढून तुम्हाला विनंती आहे की तुम्ही प्रत्येक दिलेले शब्द पूर्ण केले हा समाज प्रत्येक वेळी अपेक्षेने तुमच्याकडे आलाय पण ह्या समाजाची आता इच्छा अपेक्षा आकांक्षा आहे की तुम्ही ह्या तुमच्या पारे मी एकच वर्षात म्हणत नाहीये पण जर असं वाटलं की पुढच्या 1 जुलै 1927 ला जर 2027 जर वसंतराव नायकराव जर पुतळा उभारतो तो खूपच आचोनी साहेब जिंदगीभर आम्ही तुमचे ऋणी तरी कमी होणार नाही कारण आम्हाला लय लोकांनी आश्वासन दिले या फुलाला वसंतराव नायकाचं नाव देऊ या ठिकाणी आम्ही कोणत्या तरी चौकाला देऊ साहेब एवढा सुशिक्षित समाज सामंजस्य माणूस आणि त्या गरीबाला माणुसकी देणारा आणि उपाशी पोटीचं पोट भरणारा वसंतराव नायकला आणि त्याची आज जयंती करतोय आणि आमचं या वसंतराव नायकाचा पुतळाच आहे हिंगोली जिल्ह्यात काय सांगावं सर मी तुमचा अमूल्य वेळ घेत नाही अगर खिलाफ है तो होने दो सारा जहां थोड़ी है वो धुआं है आसमान थोड़ी है जब लगेगी आग तो आएंगे कई घर जद में या सिर्फ मेरा थोड़ी मकान है मैं जानता हूँ दुश्मन भी कम नहीं है लेकिन मेरी तरह हथेली पर जान थोड़ी है हे व्यक्तिमत्व आपल्या समोर आहे
ये गर्दी में मन के आली मन क्या धुंड रोचुमा ये गर्दी में मन के आली मन क्या धुंड रोचुमा जरो गळन भरण आवगो उदी गीत गाणो जरो बगीचा भरण आवगो उदी फूल देऊ जेर उंची आभाळे एवढी उदर्शे खेट आणू जेर पक्कीचडे फसगे उदर्शे पूच आणू ये गर्दी में गोर माटी री गर्दी सालू गर्दी माई मग गोर माटी शोध रोज दादा मी आपल्याला सांगतोय की आमच्या वसंतराव नायकराचं जर एज्युकेशन पाहिलं ना दादा की आमचा भटकंती करणारा मूल निवासी समाज अरे आमचा वकील साहेब वसंतराव नायक वकील कसे झाले ही बातच केली मालमचेनी त्यांची बहीण सर त्यांना असं आमच्यात नाही का या गावातून त्या गावाला जायचं तर गळेम गळो करून मळती ती जना ऊ मार अनपड भाय फेल जना जो वसंतराव नायकरारे गळेम गळो घालम मारो वकील विरेणा करन रोई अनपड बाई वकील विरेणा जना ऊ सांभळो की वकील विरेणा म्हणती मन वकील वेंद काळेर छ आणि मने माई एक आत्मविश्वास जागृत वेगो आणि नानक्यापणे दुसरे गामेन पद्धती शाळां जावाळो आणि नानक्यापणे कचा आंबा झाडेन कन वसंतराव नायकरा भाटा मारतो तो जना वर बाप केतो की बेटा ये झाडे नाही आपले सरी को कळतो सरे ओन भाटा मत मार उंच जाण एक आंबा तोळ नी वो झाड कधी डकाई गौली माई जे डेव्हलपमेंट वेळेवाळो चायवाळो तो म्हणतो रे शेते अंगाडी वो औलादे लागे साहेब जे यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्रारो पहिलो मुख्यमंत्री घेतो तो ओरे होत जाण देतो साहेब की होत केवाळ लोकच साहेब इथं बसत होते साहेब पेपर इथं वाचत होते आणि साहेबांचं सगळं भेट आणि चर्चा ह्या ठिकाणी होत होती आणि होते धुडी वो कोरी करतो को कपाळेन लगावचं आणि हाम जत जे गौली माई मारो वसंतराव नायकरा जी म्हणजे आपले धरती पर उतरवतो वो गौली हाल देखो साहेब रोडे परती बोर्ड गच्छ जो को हमें मालूम छे कोण विकास करिए के न के रोज के नको तो घणो करोज काय तू घणो शिको पडोची काय अरे हम तो ओरी औलादेचा अरे हम भी तो दोई रावला छे नी पण हा वसंतराव नायकडा बिचारे रावला नी आता डेव्हलप होईल वसंतराव नायके विषयी जर तो साहेब नंतर नागपूरला एज्युकेशन घेतलं आणि 1940 चे मै जो को बीए एलएलबी हुयो आणि वोजदेन आणि वकिली पहिले सुरुवात केलो की पंजाबराव देशमुखाच्या ज्युनियरशिप केली त्यांनी त्यांच्याकडे आणि 1946 ला वसंतराव नायकडाचं कोई राजकारणे मग ओरो गॉडफादर कोण येत होतो राजकारण किती खाव जो को मालम कोण येत होतो आणि जना 1946 नाही काँग्रेस में पदार्पण केलो आणि जना मध्य प्रदेश जे 1952 नगर अध्यक्ष बने बाद 1952 मध्ये एमपी मंत्री पद पहिलो इलेक्शन 1952 लढलो आणि मंत्री वेळ बाद जना 1963 मध्ये जना ही वाट साहेबांना शेती मोठो पद आपले गळे घाले विषय अब खूप लोक माणसं साहेब सगळं वर्षा बंगल्यासाठी लढतात आधी त्या वर्षा बंगल्याकडे कोणी बघत नव्हतं वर्षा नाव वर्षा बंगल्याची जर हिस्ट्री बघितली तर आज वर्षा म्हणलं की मुख्यमंत्री राहतात असं म्हणतात आणि ज्या दिवशी वसंतराव नायकांना मुख्यमंत्री पदाची धुरा दिली आणि त्या बंगल्यामध्ये जायचं जो घर होता खालीच म्हणजे वर चढ बसला नाहीये ज्या ठिकाणी तुम्ही आमचा पक्ष प्रवेश करून घेतला ना तोच वर्षा बंगला आणि त्या ठिकाणी वसंतराव नायकांनी त्या बंगल्याला स्वतः दोन्ही पती पत्नीच्या नावामधला वर्षा नाव दिला आणि झाड लावून तिथं दाखवून दिलं या महाराष्ट्राची सत्तेची चाबी मी असो नसो त्या वर्षामधनं हलवली आणि साहेब वसंतराव नायकाचं काय सांगावं या शनिवार वाड्याचं भाषण लोकांनी 1972 जे दुष्काळ झालेला होता सगळे विरोधक त्यांना आत्मीयतेनं प्रेमान हसून म्हणत होते आणि त्यावेळेस खाते ठोकपणे जरी मुख्यमंत्री म्हणत असेल की येत्या 2 वर्षामध्ये मी अन्नधान्यापासून या महाराष्ट्राच्या जनतेला जर परिपूर्ण नाही केलं त्या शनिवार वाड्यामध्ये मला फार चौकात फाशी देऊन टाका असं जेव्हा बोलत होते ते शब्द ऐकले की सन्माननीय माननीय आदरणीय संतोष बांगरच्या मुखातले शब्द ऐकले साहेब तुमच्याविषयी आत्मीयता जिव्हाळा माया ममता प्रेम आमचं का वाढलंय तुम्ही धावून येता अरे हरकत नाही रात्री 12 एक पर्यंत अरे साधं निवडून आलेल्या नगरसेवकाला फोन लावा साहेब तुम्ही तर सगळ्यांच्या अडीअडचणीमध्ये आणि सुख दुःखामध्ये आणि प्रत्येक कार्यामध्ये हजेरी लावता तुमचा अमूल्य वेळ का घेतोय कारण की आमच्या सन्माननीय नायकड्याच्या जयंतीविषयी जेव्हा त्यांचा इतिहास सांगायचा असते ना त्यावेळेस या गोष्टी जेव्हा पारिजातकाचं झाड ज्याच्या दारात लागते ना साहेब त्याला फुलं कधीच मिळत नाही बाजूच्या घरी पारिजातकाचे फुलं पडतात तसे तुम्ही आमच्यासाठी पारिजातकाच्या दुसऱ्यांच्या घर सुगंधी करणारे अशी माझी विनंती आहे
दाखवून दिलं साहेब. या महाराष्ट्रामध्ये आम्हाला तर तुम्ही इतिहासाचं पान होणार हे तर काळ्या दगडावरची रेख आहे. मी तर पांढरी म्हणेन ते पुतळा एकदा करून द्या. वसंतराव नाईकांविषयी जर बोलायचं तर तीच गोष्ट लक्षात येते ना. आता काय करायचं ते करा, कसं करायचं ते करा. विकत आणा का ते कोणत्या फंडातून आणा का कसं करा साहेब. हे आम्ही करायचं. आता गेल्या आयुष्यात मी जेव्हापासून समजे दादांकडे गेलो, दादा कधी एखादा शब्द सांगितला आणि मला हे पाहिजे, कधी कोणता शब्द काढला नाही. मला माहित होतं की जे दादा कार्य करताय त्या खारीच्या वाट्याने आपण काही ना काही त्यांच्यासाठी नक्कीच करू. दादा काय सांगावं, ज्या कृषीविषयी जी आत्मीयता आणि ज्या गरिबांचं पोट भरणाऱ्या या बळीराजांसाठी साहेब, ज्या आता 4 युनिव्हर्सिट्या सांगितल्या त्यांनी, राहुरी, दापोली, अकोला आणि पंजाब कृषी विद्यापीठ परभणीचं, हे 4 केले साहेब. पण त्याच्यापेक्षा अलीकडे सांगा ना साहेब, त्या कापसाला भाव नव्हता ना. कापूस एक आधार योजना राबवणारा तो व्यक्तिमत्व साहेब. आणि आणि तळ्या बाजार तलावर आज साहेब ज्या आता आपण पाणी घरोघरी पाचतो ना साहेब, उस्मानाबादची घटना आहे साहेब. त्या ठिकाणी उस्मानाबाद एका गरीबाच्या घरी नाईकसाहेब भेटायला गेले आणि त्यावेळेस त्या पोत्यावर दादाचं सिंहासन म्हणजे कोणती खुर्ची नसायची गरीबाच्या घरी. या धान्याच्या पोत्यावर सिंहासन करासारखं वाघ बसायचं. आणि त्या ठिकाणी दादा त्यांनी त्याला कोका फुला त्या पोराने दिलं की शुद्ध पाणी नाही. आमच्या वसंतराव नाईकांनी, मुद्दा म्हणतो आमच्या वसंतराव नाईकांनी खिशातली दस्ती काढली पाणी पियेपर्यंत आणि ते गाळून दिली. आणि त्यावेळेस सांगितलं की जर वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना जर तुम्हाला शुद्ध पाणी मिळत नसेल तर हे मी माझ्या स्वतःच्या पदाचा अपमान समजतो. आणि सरळ मुंबईला जोपर्यंत मी शुद्ध पाणी पेयजल तुम्हाला देणार नाही आणि येत्या 2 महिन्यामध्ये ती यंत्रणा राबवण्याची ही ताकद, हिंमत आणि कुवत त्या व्यक्तिमत्वाने दाखवली. आणि तुम्ही कृषी दिन साजरे करता, मला तर एकही दिसत नाही की वसंतरावच्या काल 1 तारखेला वसंतराव यांचा पेपर दिसत, एखादं बॅनर का दिसत नाही. आणि नकली जयंत्याच्या ठिकाणी सगळे पोस्टर, सगळे जयंत्या दिसतात. मग सांगा जे 11 वर्ष 2 महिने 14 दिवस आणि आमचं सोडा, पण कोणती जयंती कुठल्या नेत्याने आणि आम्ही कशासाठी त्यांच्या गोष्टी ऐकावं. ज्या दिवशी मताच्या गोष्टी येतात, इलेक्शन येते, त्यावेळेस जातीपातीचं राजकारण करतात, पक्षाचे झेंडे खांद्यावर देतात. मग त्यांना प्रश्न काय, वसंतराव नाईकाची जयंती करता का? आमच्या सेवालाल महाराजाची आता तू म्हणला छान सद्गुरू सेवालाल महाराज, लालेमलाल सेवालाल अरे जेन वाढद काळे वाळू म्हणत्या साहेब. आमच्या सेवालाल महाराजाचा जो कोड म्हणतात ना त्याला गठाया, अरे तो वगम आयवाळो वळके वाळो जर सेवालालेरो जर करायचा येतो तो. आणि असे सेवालाले सुद्धा कोई जयंती हे हिंगोली नाही करेनी जना तसे वाटच नाही. हा तो वो करायचं तू ही संतोष राठोड साहेब रो मग का आदर तिथे करो शेत प्रत्येक जवळपास शेत कोणती दो का वसंतराव नाही घेतले रोज कोण राजकारण करायचं की ओन शाळा दिनो करायचे साहेब. जर त्या माणसाला वाटत होतं की ताण जर आपण लगेडी लगाय वाळ्यानं शिक्षण शिकाणो तर म्हणते वाच हे जगेत जर राजकारण तर शिक्षण गणमोठ वाच तर नाव देणं साहेब. वसंतराव नाईकाची सगळ्यात मोठी गोष्ट सांगतो, तुमचा अमूल्य वेळ देत नाही. वसंतराव नाईकाला सुरुवात कुठून करावं आणि संभव आपण फार मोठा म्हणजे पहाडेश्वरी को विषयचं साहेब. इथंची जी माळेगावची जत्रा असते ना तिथं प्रत्येक मुख्यमंत्री उद्घाटनाला येतात आणि त्यावेळेस वसंतराव नाईक 1965 ला त्या माळेगावच्या जत्रेमध्ये आले आणि आमच्या महाराष्ट्रातले सगळे बंजारा समाज बळदगाडी गेले लोक माळेगाववर जत्रा गे आणि सगळा प्रचंड असा समुदाय बसलेला होता आणि आमच्या बंजारा समाजाच्या त्या वेशभूषा करून बाया बसलेल्या होत्या. आणि त्यावेळेस वसंतराव नाईकांनी बोलता गोरमाटीमध्ये बोलला की मार भाईओ भेनो, मार सगाशेओ, मार याडीओ भेनो, जेकोरे भियाव लागो नंदी वेवरीच आणि जावाळ सोनी जातू तम गोदावरी माई नंदी वेवरीचा हात दोलो घोडे प साहेब डोळे घोडे प काळो मनक्या चलालो, डोळे घोडे कालो मनक्या चलालो आणि तमारो आवदान करलो करून शे गोरमाटी वेडेवेळी सांज कार्यक्रम आवजारबाद जत्रा गोरमाटी आजोको सगळे त्या गोदावरीच्या नदीत आंघोळ डुबक्या मारून निघून गेले. पण त्यांना सांगायचं समर्पण हे नव्हतं. एवढ्या लोकांमध्ये एक गोष्ट मेसेज दिली की बघा रे नदी वाहत आहे. जसं आता संतोष बागर साहेब म्हणतात काय मागायचं ते मागून घ्या. आमदार तुमचा बसलाय, मी आणतो ना, भाईनं मला खूप आशीर्वाद दिलाय ना.
तसं वसंतराव नाईकांनी म्हणला की नदी वाह्याली म्हणजे मी मुख्यमंत्री आहे आणि पांढऱ्या घोड्यावर काळा माणूस चालून घ्या म्हणजे पांढऱ्या कागदावर काळा पेरणी माझ्याकडे एक हजर करा आणि ही गोष्ट मिळवून घ्या. पण आम्ही हात त्याच्यात धुतले पण काही गोष्टी कळाल्या नाही. दादा वसंतराव नाईकांविषयी ह्या गोष्टी त्यांचं विवेचन करण्याविषयी मी एकच आपल्याला आत्मविश्वासाने विनंती करतो. या ठिकाणी काय आज बुद्ध सरकारायुक्त योग आहे. आमच्या टिकाराम मामा म्हणे काल 1 तारखेला त्यांची जयंती होती. पहा नशीबवान ज्या दिवशी वसंतराव नाईक जन्मले त्याच दिवशी हे जन्मले आणि हे दुसरे एकच हे आता दोघे रिटायरमेंट व्हायले म्हणून त्यांना काहीतरी आशीर्वाद द्यावं आपलं पण करावं. मुझमें कितने राज है बतलाऊं क्या मुझमें कितने राज है बतलाऊं क्या मिन्नते इंतहा खुशामद और क्या क्या करूं सर और क्या मैं मर जाऊं क्या ये तुम्हाला विनंती आहे. आमदार साहेब आपले कळजरो टकडा आपले वसंतराव नायकडा रोपी आता पुतळा हिंगोली माई रेणू आपले शेरो पुतळा रेणू हमेशा महापुरुष आदर्श छ हमारो मन क्या छ नियम है आणि हम तर कमी न सेवालाल महाराज पुतळा मांगरेचा मी वसंतराव को तो कमीत कमी काही लोक तुमचे सर आम्ही 2 मागे नाही कळमनुरी कोण साहेब हिंगोली जिल्हा नाही शॉप आहे हा ते आहे तर दादा हे आता नाही का आपण संतोषदादा राईट हँडच आहे तर तुमचे सावली म्हणून ते डायरेक्ट सांगा मी सांगायलो या लोकांकडनं तुम्ही काय मला वार आलं तर मस्त होऊन जातो आणि लोक मग नाही का असं जॉब करतात ना आपले वक्ते तुम्ही नेते आमचे आता तुम्ही जे बोललं ते तेवढंच लक्षात ठेवलं तेच बोलणार आता श्रीकांत दादा शिंदे बोलले इकडे मी छान बोलला म्हणे आयडिया म्हणे मंत्रिपदाचं राईटच सांगून टाकलं म्हणे. अरे संतोषराव शिंदे साहेब खाली उतरले नाही तर माणूस रुचला दुसऱ्या वेळेस खाली उतरवले आणि सत्कार करायला लावला एवढा बाबू काय सोपा आहे का. वसंतराव नाईकराव जयंती सेवेला कोण करे आज विनंतीच एक आपण लोही पाणी वितरण केलं की प्रत्येक वेळा आपण जे काही वाटे संदीपन हमसे बेसबेसन करते ते जयंती करते ते काही विरोध रेजो कार्ल मार्क्सचा सिद्धांत आहे विरोधाला विरोध न करता विरोधातून विकासाकडे जावं. माझी इच्छा अपेक्षा की समाजाची एकच जयंती घेऊन आपण बेसा एकेरे ताकद लगावा आणि वसंतराव नाईक जयंती आपलेच सचारून काहीतरी आदर्श आपल्या आमच्या लेकराला माहित नाही की गौली कुठे आहे वसंतराव नाईकांनी हरित क्रांती साहेब आता नाव पण आता हळूहळू बाजूला चाललंय आणि आमच्या वसंतराव नाईकांनी केलेलं काम बी चोरून चाललंय. या गोष्टी मी न सांगावं कृषी दिन म्हणून लोकांना माहिती आहे पण वसंतराव नाईक जयंती म्हणून पटकन लोकांच्या लक्षात येत नाही. सुट्टी कशाची आहे म्हणजे कृषी दिनची आहे हा हरित क्रांतीचा प्रणेता ग्रीन रिव्होल्यूशन आणणारा आमचा वसंतराव नाईक दूर जाव कारण जो हमार समाजेल मार्गी न जयंती आपण करू आसमान इच्छा अपेक्षाच आणि दादा वसंतराव नाईकांविषयी बोलण्याचं यांचं व्यक्तिमत्व एक सगळ्यात छान एक वाक्य होतं वसंतराव नाईकला मुकेल मग पूर्णविराम दिसू आणि वसंतराव नाईक साहेब तुमच्यासारखं चालले रस्त्यानं गाडीवाले दिसले पोळ्या दिसले मोरकी हातात दिसले का कोणीकडे चालले अरे तू पोळ्याचा आहे ना चाल बस गाडी ती गाडी त्याच्या गाडी नेऊन सांगणारा आणि एकदा एका पाटलाला पुसतच्या एकाला नेलं वसंतराव नाईकानं मुंबईला आणि याला संध्याकाळी फिरवायला म्हणे आणि सांजमुळा सारी लाईटच लाईट काय जरा पटल्या की नको साहेब इथं तर अंधार दिसत नाही हो म्हणे आणि आपल्याकडे तर लाईटच नसते बरं म्हणे आपल्या गावाकडे तसं पाहिजे का बापा हे कोण करून देईल म्हणे. त्या पाटलाला 2 दिवस ठेवलं नाईक साहेबानं आणि 3 दरी माई सारी दामे माई लाईन करना कोण आज व्यवस्था केलो की पटल्यानं अंधार सांज झाकड पडतो घर वाटलं काय जना सारी लाईटच लाईट काय की हा बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल एकमेव केवाळो वसंतराव नायकडा हारोबरो किलो ज्वारी पासून तर संकरित ज्वारी पर्यंत साहेब शंड होत म्हणू लागले ती ज्वारी पण खात होते पण वकील साहेबांना सांगितलं की जर शेतकरी जर जगला तर सारा देश जगणार आणि त्यावेळेस एका बॅगाला 10 क्विंटल कसं होईल म्हणून ती संकरित ज्वारी आणली आणि साहेब म्हणता शेवटची गोष्ट सांगतो जेव्हा सिंगापूरला साहेबांचं ते
या जगातून गेले विलीन झाले त्यावेळेस सुद्धा त्यांच्या हातात एक लिंबाचं डहाळ होतं साहेब. मरता मरता आपल्या शेतकऱ्यांविषयी विचार करणारे आमचे वसंतराव नाईक या अनुषंगाने साहेब पुण्यतिथी करता वेळेस तर माहित असते की यांनी काय काय केलं, पण जयंती याच्यासाठी करावं की ज्या वेळेस ते रोपट उगवल ना तर ते वटवृक्ष होईल का फळ देईल माहित नसते तरी त्याला जगतो. म्हणून ही कालची 1 तारखेची जयंती आता परत साहेब तुमच्या हातानं सुंदर अशी जयंती व्हावी जसं संतोष दादा म्हणतात. आणि सगळा समाज पाठीशी आहे साहेब. या 2 गोष्टी करावं आयुष्यात. यांना कापलं तरी हे बाजूला होणार नाही. फक्त अपेक्षा एकच आहे की आता एकदा भुतळावे जाऊन घाम करू चू वेळ घेतलाच नाही मी 2 मिनिटात पूर्ण करू शकतो. नाही 2.5 मिनिटं बोलले. आणि ईश्वरासमोर एक प्रार्थना करतो की आता येणाऱ्या विस्तारामध्ये दादा कॅबिनेट स्वप्न वरतीला जे स्वप्न पडलं ते 100% खरं होतं. आणि आपण लवकर जावं आणि ते पुतळा आम्हाला आधी ते मंत्रीच्या हाताने त्याला उद्घाटन लोकार्पण सोहळा करावा. लोकार्पण सोहळा अशी अपेक्षा करतो. आणि खूप खूप धन्यवाद आणि परत एकदा जयंती शुभेच्छा. आणि आपले दादाला मी ईश्वर खूप शक्ती दो. दादा तुम्हाला टीमेनं समाजेनं आणि जना जना वंदून गरज पडच जना वंदूर आढळावं असं अशा अपेक्षा करूचू. आणि नाही होण्याची बाकी बदला त्याचा जय हिंद, जय महाराज, जय सेवालाल. प्रमुख वक्ता की रे काय वा धन्यवाद साहेब. अतिशय कमी वेळात आहे. परंतु ते बोलणं गरजेचं होतं. जेव्हा काय असतंय बोलणं आणि शेवटी आपण बोलतोय कोणापुढे आपल्याच भावापुढे बोलतोय. आपण आपल्याला आपल्या भावाला आपण जर नाही सांगणार तर आपल्या नेत्याला आपण नाही सांगणार तर मग चूक आपली होणार ना. की त्यांना काय म्हणजे आपली भूक लागली आपल्या नेत्याला आपल्या भावाला आपल्याला सांगावं लागेल. आणि निश्चितच आपण जर पाहिलं तर ती जेव्हापासून आपण पाहतोय की जेव्हापासून साहेबांनी आपल्याला सुरुवात घेतलं त्याच्यापूर्वी आपल्याला म्हणजे थोडस 2 मिनिटं घेतो. काँग्रेस गव्हर्नमेंटने खूप वेळ सोबत घेतलं. तुमचे सगळे मतदार काँग्रेसला होते पहिले. 20 वर्षापासून नाही काँग्रेसला मतदार एकत्र शिवसैनिक आहे. परंतु जुने सगळे लोक आपण सगळे काँग्रेसी. परंतु आपला काय केला आपण तो वापर केला मान्य करताना कुठं मान नाही कुठं सन्मान नाही कुठं आपल्या समाजाच्या समस्याचं निराकरण नाही काय. पहिल्यांदा हे आपल्याला एका गुरु संत सेवालाल महाराज नाईक साहेबांच्या आशीर्वादाने पहिल्यांदा एक आपला असा नेता इथं नाही का निर्माण झाला की ज्याने खरोखर जर समजा बंजारा समाजाला हिंगोली जिल्ह्यात जर न्याय दिला असेल तर एक लोक संतोष बांगर साहेबांनी. रामचंद्र मंदिर पहिले बी होतं आज बी आहे. का कुणाला वाटत नाही की रामचंद्र मंदिरचं नाही का डेव्हलपमेंट करावं. हे बंजारा समाजाची दुसरी काशी आहे. का इथं नाही का विकास करावा का नाही वाटलं मतदान दिलं नव्हतं का आपण कोणाला. आपले समाज एक काशी आहे की आपण जर दिलं तर 1 साइडच देतो सगळ्याला. बरोबर आहे. आपण मागच्या 2 टर्म पाहतोय की आपण नाही का बांगर साहेबांना 1 साइड गेल्या वेळेस जितकं मतदान दिलं होतं की विधानसभेमध्ये त्याच्यापेक्षा जास्त मतदान यावेळेस आपण दिलं. आणि पुढच्या वेळेस तर कदाचित नाही का एखादं चुकूनच कोणाचं मतदान जायचं आहे. काही तर तांड्या अशा आहेत की तिथं नाही का दुसऱ्या उमेदवाराला खातच उघडता एकही मत आमचा राजेश आहे कैलाश आहे झुंझुनवाडीचे आहेत. बरोबर आहे. एकच मतदान दुसऱ्याला जात नाही. असे तांडे आहेत. हे प्रेम आहे. आणि साहेबांवरती प्रेम असल्याचं कारण असं आहे की साहेब त्या गोष्टीने करतात. रामचंद्र मंदिराला आज जवळपास वकील साहेब 8 कोटी रुपये त्यांनी देऊन तिथं एवढं मोठं भक्त निवास प्रदक्षिणा हॉल आज काय करायचं आहे. आज काय काय होतं रामचंद्र मंदिराला. अहो लज्जा वाटायची जायची त्या जत्रेच्या वेळेस आपल्याच आया बहिणी तिथं फक्त कापायला जायचं तर पुणे स्वच्छालयाच्या व्यवस्था. आज त्या आमचे संदीप भाऊ बांगर इथं बसलेले आहेत. सगळ्यांनी टाळ्या मागून संदीप भाऊ बांगर अतिशय उत्कृष्ट असं काम संदीप भाऊ बांगर यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. बरोबर. आणि संदीप भाऊ संपूर्ण समाजाच्या वतीने आपले खूप खूप आभार. अतिशय संदीप भाऊच्या जागी जर दुसरं कोणी असलं ना ते काम एवढं झालंच आहे. वेळ आल्यानंतर
स्वतः राजस्थानहून लेबर बोलवले संजीव भाऊनी नाही का, परंतु फार सुंदर असं काम त्या ठिकाणी त्यांनी करून दिलेलं आहे. राहिला विषय साहेब, आता प्रश्न भरपूर आहेत बरं का, कामही खूप बाकी आहे, परंतु एक आहे की निश्चित समाधान आहे की आपल्यामुळे समाजाला यथोचित न्याय मिळतोय. प्रत्येक गोष्टीला आपण तिथं समर्थ आहे आणि आमचा अधिकार थोडं जास्त का आहे तुमच्यावरती, कारण आम्ही नाही का म्हणजे तुमच्या नंतर पुण्याचा आमचा तुमच्यावरती गुरुभाऊचं नंतर आहे बरं. आमचा मोठा गुरुभाऊचं माझ्या नंतर अधिकार आहे, पहिले माझा अधिकार आहे बरं का. तर तेवढ्या त्या हक्काने करतो. आता योगायोगानं आपल्याकडे एक नगरपालिका आली साहेब आणि वकील साहेब आणि सर्व समाजांना सांगतो असं आपण साहेबाला बोलून ठेवलं, सांगून दिलं, दुसरून दिलं असं नाही सांगणार बरं का. आपल्याला त्यासाठी करावं लागणार आहे. आपण जर वांड्याचं उदाहरण पाहिलं, दिलीपीचं आहे